उपस्थित आहे सर्व मान्य चंद्रशेखरजी, महेंद्रजी, अमोलजी, आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आणि माझी भारत माता या सगळ्याला वंदन करून आपल्याशी माझे 4 शब्द नाही, बरेच शब्द बोलणार आहे. खोटं कशा सांगायचं. आपण सगळेजण इथे सकल हिंदू सभे संमेलनासाठी जमलो आहोत. म्हणजे आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदूंबद्दलची तळमळ आपल्या सगळ्यांना आतून वाटते हे आजच्या कृतीतनं दिसत आहे. मला पंचपरिवर्तन या विषयावर बोलायला सांगितलं. हे करत असताना विचार थोडा चालू होता. त्याच्यामध्ये मनात एक विषय आला की आपला भारत आता सध्या युद्ध वगैरे चालू आहेत आणि आपण सगळेजण डिस्टर्ब आहोत. गॅस सिलेंडरपासून सगळ्यांना टेन्शन आहे. तर कोणी म्हणताय विश्वयुद्ध होणार आहे, कोणी म्हणते काय म्हणणं होणार आहे ते होणार आहे. परंतु भारत महासत्ता होणार हे गेले कित्येक वर्ष आपण ऐकतो आहे. मग भारत महासत्ता होणार म्हणजे नक्की काय होणार आणि त्यासाठी मी काय करू शकते हा विषय मला मनात आला. मी एक तुम्हाला एक मुद्दा सांगते की एक राजा आहे आणि त्या राजाला खूप म्हणजे वीर आहे, योद्धा आहे. त्याच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी तो अनेक ठिकाणी जातोय, युद्ध प्रत्येक ठिकाणी जिंकून येतोय. पण त्याचं राज्यामध्ये जर असंतुष्टता असेल, तिथे धर्मविचार नसतील, मोठ्यांबद्दल आदर नसेल, तिथे कुठल्याही प्रकारचा स्त्रीबद्दल आदर नसेल, कुठल्याही प्रकारची शिस्त नाही, बेफिकिरी आहे, अशा सगळ्या राज्याचा जो राजा आहे त्या राजाला आपण पराक्रमी असं म्हणू का? तर नाही. फक्त युद्धात जिंकला म्हणजे तो पराक्रमी झाला असं होत नाही. तर त्या राजाचा राज्य पण आणि बाहेरचं पण त्याचा पराक्रम हा खूप श्रेष्ठ असला पाहिजे. आपली वाटचाल आपले आत्ताचं जे सरकार आहे किंवा आपण एक बघत आहोत की पूर्वीपेक्षा खूप गतीने छान पद्धतीने पुढे जात आहोत. पूर्वी भारताला कोणी विचारत नव्हतं हेही आपण बघत होतो. आता भारताला सगळेजण विचारत आहेत. पण मग आपल्या देशामध्ये काय अवस्था आहे, ह्या अवस्थेला कोण कारणीभूत आहे आणि ह्याच्यामध्ये माझं काही चुकतं आहे का ह्याचा विचार आपण करायला हवा. कारण आपण काही तलवारी घेऊन बंदुकी घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती आपली क्षमताच नाही आहे. पण मी एक उत्तम नागरिक, माझ्या देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकते. पण ते कसं? मग हे कसं, ह्याला उत्तर अनेक आहेत. आपल्या घरामध्ये आपण विभक्त कुटुंबात राहतो, ठीक आहे, काही सोयीनुसार राहावं लागतं, काही अडचणी असतात, राहावं लागतं, काही प्रॉब्लेम नाही, कारण ती काळाची गरज पण असते कधी कधी. परंतु आपल्या घरातल्या मुलांवर संस्कार कसे होणार? मग बालसंस्कार वर्गाला पाठवायला लागतं. मग तिथे काय होतं की काहीतरी श्लोक म्हटले जातात, गोष्टी सांगितल्या जातात, झालं मी बालसंस्कार वर्गाला मुलांना पाठवतो, नो प्रॉब्लेम. म्हणून माझी मुलं संस्कारित झाली का? तर नाही. बघा ना तुम्ही, कितीतरी वर्ष बालसंस्कार वर्ग चालू आहे, पण आज 30 तरुण मुलं काय काय करतायत बाहेर, याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण चूक आपली आहे. आपण आपल्या घरामध्ये त्यांच्यासमोर रोजचं वागताना कसे वागतो? आपल्या घरामध्ये आपण एकमेकांशी आदरयुक्त बोलतो का? आदरयुक्त याचा अर्थ अगं-तुगं बोलायचं, पण त्यांचा विचाराबद्दल, त्यांच्या मताबद्दल आदर राखतो का? हा विचार करायला हवा. हे जर आपल्या बोलण्या वागण्यातनं दिसायला लागलं तर ती मुलं स्वीकारतील ना. त्याला ते कळेल की नाही, हे असंच वागायचं असतं. लहानपणी जे जन्माला आलेल्याला आपण काका, ही मावशी असं बिंबवलं की ते आयुष्यभर तेच लक्षात ठेवतात. मग ह्या गोष्टी आपण का नाही बिंबवायला पाहिजे?
की आपल्या घरामध्ये बहीण आहे, वहिनी आहे, तिच्याकडे कसं बघितलं पाहिजे, तिच्याशी कसं बोललं पाहिजे, तिच्याबद्दल बाहेरच्यांच्या कोणी काही केलं तर कसं वागलं पाहिजे, या गोष्टी आपल्या कृतीतनं दिसल्या पाहिजेत. कारण मी माझ्या बहिणीशी कशी वागते ही माझी मुलं बघत असतात. हे जर मी वागले नाही तर माझी मुलं बाहेर जाऊन प्रत्येक स्त्रीचा आदर ठेवतील का, हे बघायला पाहिजे. मी घरामध्ये ना, मी म्हणजे मी असंही आपण सगळ्याच्याच वतीने मी असा शब्द वापरते. आजकाल आपण वृक्षारोपणाला जातो, बाहेर वृक्षारोपणाचे मोठे कार्यक्रम होतात, आपण जातो पण त्याला कोणी कोणी वृक्ष देतं पण, म्हणजे दान केल्यासारखं पण करतं. पण त्याचं संगोपन कोण करणार? संगोपन केल्याशिवाय तो वृक्ष मोठा कसा होणार? मग आपण आपल्या घरामध्ये छोटंसं झाड लावायला पाहिजे मुलांच्या बरोबर, आणि पाणी त्यांना पण घराला सांगायला पाहिजे. नाही तर काय करते, मी तुळस लावते आणि मीच पाणी घालते, मुलांना कधीच सांगत नाही की पाणी घाल, कारण ते झाड मोठं होताना मुलं कधी बघतच नाही. मग त्या वृक्षारोपणाने त्या वृक्षांच्या बद्दलची माहिती त्या मुलांना कळणार कशी, त्याची महती कळणार कशी, हे कोण करणार? वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. हे वाक्य मी आत्ता इथे वरून एका सेकंदात सांगू शकते, पण ह्याचा विचार आपण ते घडवताना कृतीतनं आपल्या पहिलं केलं पाहिजे. सामाजिक बांधिलकी आपण कुठे ठेवतो? मला खरंच सांगा, आत्ता बरेच जणांनी आता आपल्याला सांगितलं की संघाच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली. आपण ह्या वेगळ्या कार्यक्रमाला जातो का? माझ्या आठवणीप्रमाणे आपण कधी कीर्तनाला आपल्या मुलांना नेलं असेल असं मला वाटत नाही. सुदैवाने हे मी बोलते कारण मी नेलं म्हणून बोलू शकते, नाही तर मलाही तो अधिकार नाही. कारण इथे ना बरेच आपल्या इथे देवळं आहेत, अगदी मंडईच्या देवळात सुद्धा, गणपतीच्या देवळात सुद्धा कीर्तन चालतं. एकदा तरी न्या, एकदा काय हरकत आहे? कीर्तन काय असतं? भले ते गोष्टी असू दे, पण ते कसे एकत्र येतात, कसे रंगतात, काय आपली संस्कृती आहे, ही कधी सांगणार? कोण सांगणार? मला सांगा, 365 दिवस आपण बिझी होतो. पूर्वीच्या बायकांसारखे बिझी होतो का? पूर्वीच्या पुरुषांसारखे बिझी होतो का? शेतकरी होते किंवा दळण दळायला लागत होतं जात्यावर, आणि असं काही होतं का? मला नाही वाटत. आपण आता सगळ्या सुखवस्तू घरामध्ये आहोत. मग 365 दिवसामध्ये कधीतरी करू शकतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये जाऊ शकतो. दिवाळीच्या दिवसात तर किती सुंदर उत्सव असतात, डेकोरेशन केलेलं असतं. हे संस्कार कसे होणार? मुलांवर संस्कार करायचे, हा मोठा शब्द आपण सगळे मान्य करतो, हे संस्कार झाले पाहिजेत, पण ते कसे? ह्या पद्धतीने करू शकतो. एक मला जे सुचतं ते मी आपलं शेअर करते तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुचतील, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाच्या घरातल्या पद्धती वेगळ्या आहेत, आणि ह्या सगळ्यातनं आपापल्या पद्धती सांगू शकतो. ट्रिपला पण जायला पाहिजे. अगदी नक्की आपला भारत इतका सुंदर आणि संपन्न आहे ना, तो बघायलाच पाहिजे आपल्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आपल्या वेळेनुसार. परंतु आपल्या कुलदेवतांना आपण जातो का? 14 वर्षापूर्वी मी एकदा गेले होते, असं मध्येच कोणीतरी ऐकलं. का जायचं? तिथं जाऊन काय मिळतं? काय मिळण्यासाठीच प्रत्येक गोष्ट करतो का आपण? नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या तिथे एकत्र केल्याने आपला एकमेकांचा सहवास वाढतो. मग आपण 4 जण कुटुंबात आहोत, 6 जण आहोत, काय आहोत, किंवा 2 भाऊ त्यांची फॅमिली अशी एकत्र एक गाडी काढून जाऊ शकतो. मला सांगा, कुलदेवता आपल्या महाराष्ट्रातल्या किती लोकांची 5-5 दिवसाच्या लांबच्या अंतरावर आहे सांगा? 1 दिवस 2 दिवस तेवढे आपल्याला काढता येत नाहीत का? ते काढले तर मुलांना कळेल, ते मोठे झाल्यावरही म्हणतील, अगदी परदेशात गेले ना तरी आल्यावर म्हणतील की नाही जाऊन घ्यायला पाहिजे बरं का. हे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना, या रुजवायच्या कशा? ह्या आपल्यालाच आहेत. कुटुंबामध्येच पहिलं शिकवलं जाईल, शाळेमध्ये शिकवलं जाणार नाही, कारण ते त्यांचं कामच नाही आहे. काम आपलं आहे, आणि हे बसून शिकवायच्या गोष्टी नाही आहेत की चला आज मी तुम्हाला हे सगळं सांगते, असं नसतं. जेवताना एकत्र बसू शकतो. काही जणांना रोज शक्य असेल, काही जणांना आठवड्यातनं एकदा शक्य असेल. थोडासा एक प्रेमाने नियम घालता येतो, हे आपण जमूयात बरं का, आपण जमूयात, असं कडक भाषेत नाही.
आपण जाऊयात बरं का असं म्हटलं ना की मुलं तयार होतात. मग ती एकत्र आल्यावर एकमेकांना एकमेकांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली पाहिजे. पहिली घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी सुरुवात केली पाहिजे. मी काय केलं, आज मला कोण भेटलं होतं, काय घडलं, हे जर मी सांगितलं तर मग मुलं बोलतील. मुलांना काय रे तू काय केलंस, काय झालं की मग मुलं म्हणतील की एक आपण टिकमार्क केल्यासारखी उत्तरं देतोय. तसं नाही, पहिलं आपण सांगितलं पाहिजे. अगदी तुम्हाला सांगते, घरात मी इन्व्हेस्टमेंट, आपण मोठे लोक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, आपल्या मुलांना बसवून दाखवा कुठे एवढी आहे, काय नाही. मग मुलं तुमच्यापासून लांब कशी जातील? जाणारच नाही, कारण त्यांना सगळं इन अँड आउट माहिती आहे ना एकमेकांबद्दल. मग हे जर कुटुंब, आपल्याला कसं वाटतं की माझं कुटुंब, मुलांनी ना कुटुंबाला विचारलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. मग आपल्या भारत मातेने आपल्याबद्दल अशी अपेक्षा ठेवली तर काय चुकीचं आहे? कारण त्या भारत मातेच्या जर्नीवर आपण इथे उभे आहोत, आपल्याला हवी ती सगळी कर्म करत आहोत आणि वरती बिचारीच्या अंगावर थुंकतो आहोत. कसं वाटतं? आपण आपल्या घरात करू ही कर्म? नाही करणार. मग हे करता कामा नये. मग हे जेव्हा कोणी करेल ना तेव्हा सांगता आलं पाहिजे की बघा आपण नमस्कार करतो ना, वंदन करतो तिला, मग तिच्या अंगावर कसं थुंकलो आपण? असे प्रश्न पण मुलांना विचारले पाहिजे. नुसतंच ना आपण इन्स्ट्रक्शन दिल्यासारखं, पॉईंट आऊट केल्यासारखं बोललं तर कसं चालेल? आपल्याला रोज उठून कोणी सांगितलं की असं 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 तर आपण ऐकून घेऊ का? नाही. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. संवाद म्हणजे दोन्ही बाजूनी असतो. फक्त एकट्याकडनं असतं ना ते इन्स्ट्रक्शन असतं. आपलं काही घर म्हणजे ऑफिस नाही आहे किंवा शाळा नाही आहे की मोठ्याने ऑर्डर सोडायच्या आणि मुलांनी करायचं. कधीतरी मुलांना आपल्याला सांगतात हे तुझं चुकलं बरं का, ऐकून घ्यायची क्षमता वाढवली पाहिजे. तू कोण सांगणार? नो नाही. तो आपल्या घरातला सदस्य आहे, त्याला तितकाच मान दिला पाहिजे. जर तुम्ही लहान मुलांना मान द्यायला सुरुवात केलीत ना तर ती मोठ्यांचा मान राखतात. तुम्ही त्याला लहान आहेत म्हणून कमी लेखायला लागलात, ते कालांतराने तुम्ही वृद्ध झालात की तुम्हाला तसं वागवतात. चालणार आहे का तुम्हाला? नाही चालणार. म्हणजे मला तरी नाही चालणार. ह्या सगळ्याबरोबर मी आत्ता कुंठेकर रोडवरून आले, रिक्षाने आले. सिटी प्राईड इथे शूजचं दुकान आहे आणि तिथून भानुविलासपर्यंत नो एंट्री आहे, म्हणजे लक्ष्मी रोड क्रॉस करून. आमच्या रिक्षावाले काका म्हणाले की सरळ चाललेच होते, मी चौकात त्यांना म्हणे 1 मिनिट वळा उजवीकडे, नो एंट्री आहे. ते म्हणाले ताई कोणी विचारत नाही हो. हे असं तुम्ही करता का? करायला पाहिजे. आपण त्या चुकीच्या ह्याच्यात सहभागी होता कामा नये. ही शिस्त आहे. ह्या शिस्तीला जर आपणच सांभाळलं नाही तर आपली मुलांनाच आपण ट्रिपल सीट घेऊन जातो. 3 जण आपण जातो, जाऊ ते काय हरकत आहे, नो एंट्री केलं काय हरकत आहे. मग उद्या तुम्हाला कोणी धडकलं की मग बोलायला सुरुवात करतात. नाही, तुम्हाला अधिकार नाही तो बोलायचा अजिबात. पहिलं आपण शिस्तीत वागायचं. साधी भाषा हो की नियमात राहा नाही तर यम ये असं म्हणतात. मग तो आज नाही येणार. जसं आपल्याला त्यांनी सांगितलं की आजच्या कर्माची फळं कधी मिळतील आपल्याला नाही माहिती, मिळतात पण ती काही चुकत नाही. मग हातपाय येतात गळ्यामध्ये, पूर्वीच्या कर्माचे, आत्ताचं नाही. आत्ता बहुतेक आपण सगळे छान असतो. या सगळ्या शिस्ती पाळल्या पाहिजेत. गाड्या अंगावर घालणं, सिग्नल तोडणं, बहुतेक लाल पिवळा हिरवा रंग बहुतेक लोकांना माहितीच नाही आहे असं मला वाटायला लागलंय. बिनधास्त जातात. पोलिसांबद्दल आदर ठेवायला पाहिजे, माहीत नाही. हे सगळं जर आपण मुलं लहान असताना आपल्या गाडीवर बसतात की नाही, आपल्याबरोबर जातात की नाही, मग त्यांना सांगायला पाहिजे आजूबाजूची लोक जात आहेत ना, जाऊ देत, आपण पात्र शिस्त पाळायचं. पाळणार की नाही मुलं? मग हे कोण करणार? हे सगळं करत असताना आपण सामाजिक भान किती ठेवतो? सामाजिक भान हा मोठा शब्द आहे. काही वेळेला कळतच नाही सामाजिक भान नक्की काय करायचं. आता आपल्याला जातीचं विश्लेषण दिलं, तो त्यांनी अभ्यासाने मांडलं. पण आता आपल्यात मानवता धर्म त्यांनी शिकवला आपल्याला की मानवता हाच मुख्य धर्म आहे. मग आपल्या घरात येणाऱ्या ज्या आपल्या मावश्या आहेत, मदतीला आहेत, त्या मदतनीस आहेत, त्यांच्याशी आपण वेगळं वागतो. रोज तुम्ही नवीन नाश्ता केला, ताजा केला, देता का हो त्यांना? म्हणता का की नाही बाई तू सकाळपासून निघालीस, तू जेव. हे करायला पाहिजे. काही घरात करतच नाही, त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते.
आपल्याला रक्तदान शिबिर असतात, या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये आपण किती सहभाग घेतो, घ्यायला पाहिजे. कारण आपल्याकडे जे आहे ते दान करायची वृत्ती सुद्धा मुलांना दिसते. लहानपणापासून मुलांना जर दिसलं की नाही दरवर्षी वाढदिवसाला माझे बाबा रक्तदान करायला जातात, मग ते पण म्हणतात बाबा मी पण येणार बरं का. कारण त्यांच्यासाठी वडील किंवा आई ही त्यांची आयडियल असते आणि मग ते त्यांना फॉलो करतात. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातनं, पण या सगळेही पंच परिवर्तनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आज घ्यावा का लागल्या हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला हे सांगावं लागतं व्यासपीठावरनं. पण असो, ही वेळ गेली नाही आहे. कारण जेव्हा आता आपण युद्धाच्या दिशेने जाऊ किंवा काही अडचणीच्या दिशेने जाऊ, तेव्हा आपण एकत्र राहिल्यानंतर जर मुलं अशी वेडीवाकडी वागली तर किती दुःख होईल. करोनाच्या काळात सगळे जेव्हा एकत्र राहिले ना, तेव्हा सगळ्यांना कळायला लागलं खरे स्वभाव. कारण ते एकत्र नव्हतेच ना इतकी वर्ष. करोना काळामध्ये मग एकमेकांचा विचार करायला लागले. आजारी कोणी पडलं तर त्याच्यासाठी धावून जायला लागले. बिल्डिंगमधला कोणी आजारी पडला तर त्याच्यासाठी धावून जायला लागले. कारण तेव्हा त्यांना कर्तव्य कळलं, कारण मृत्यू दिसला म्हणून. पण तो दिसेपर्यंत आपण थांबायची काय गरज आहे? गरजच नाहीये ना. आत्ता ते स्वच्छता अभियान अनेक ठिकाणी चालू आहे असतं. हे अभियान राबवण्याची आवश्यकता आहे का? तर नाही. कारण मीच प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा गाडीतनं जाताना बाहेर टाकते किंवा चौकामध्ये रात्रीचं कोणी दिसत नाही ना बघून बादली ओतून येते. आणि मग अशा खरंच ज्यांना स्वच्छताची जाणीव आहे ना, ती लोक आपल्यासाठी हे करायला लावतात. मग या सगळ्या गोष्टी जर आपणहूनच करायला लागलो तर हे घडणारच नाही आहे. आपण मग छान, मला सांगा, हे असं सगळं जर तुम्हाला पद्धतीने जर आपलं कुटुंब छान राहायला लागलं तर आपण मगाशी जे बोललो तसं की आपण झालो, आपल्या शेजारचं कुटुंब झालं, त्याच्या पलीकडचं कुटुंब झालं, पलीकडच्या बिल्डिंगमधलं झालं, असं करत करत आपला देश आपण सुशिक्षित आणि सांस्कृतिक करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींना निदान आपल्या 4 माणसांसाठी तरी करूयात सुरुवात. मला वाटतं हा विचार पटत असावा आणि तो कृतीत आणणं काही अवघड नाही आहे, म्हणजे फार काही कष्टाचं आहे असं मला वाटत नाही आहे. पर्यावरणासाठी आपण ते जातो, गड्यांवर जातो, तिथे काहीतरी लिहितो. आता हल्ली बंद झालंय कारण आता जरा कडक शिस्ती सुरू झाल्या. पण पूर्वी केलेले प्रताप आहेत ते विस्तारायला लागत आहेत ना. मग ते आता आपल्याला दाखवायला पाहिजे की नको, हे आपण नाही करायचं, हे आपलं योग्य नाही. परदेशी जायला सगळ्यांना आवडतं, ट्रिपला मला पण आवडतं. स्वच्छता तिथली बघायला आवडते. पण तिथे कौटुंबिक जीवन आहे का? नाही. पण ते आपण मात्र घ्यायला बघतोय काय, तर त्यांचं फ्रीडम. तो फ्रीडम घेण्यासाठी आपण इथे कसे वागतो एकमेकांशी याचा विचार करायला पाहिजे. आणि त्यांच्या फ्रीडममुळे आज ते कुठल्या स्तरावर गेलेले, कुठल्या त्यांची काय आता अवस्था झाली आहे हे आपण विचार करायला पाहिजे. आपला हिंदू धर्म, सनातन धर्म स्पेसिफिक त्यांनी छान सांगितलं, ज्याचे हीन धुतले आहेत तो हिंदू आहे. हीन म्हणजे हीन कर्म जो करणार नाही तो हिंदू आहे. आता मी हिंदू आहे का आपण विचार करूया. आहोत आपण, पण त्यातल्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. मोबाईल कसा 60 नंतरही आपण वापरतो की नाही, शिकतो की नाही, तसं हे शिकायला काय हरकत आहे. तसं आपण शिकूया. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या कुटुंबापासून आपण सुरू करूया. आणि लहानांनी मोठ्यांना सांगितलं, मोठ्याने लहानांना सांगितलं तरी त्या चांगल्या गोष्टी स्वीकारूया. आणि आपलं हे कुटुंब जे आपल्या संघाच्या सर्व आपल्यासाठी प्रेम करणाऱ्या सगळ्यांना जी अपेक्षित आहे ना ते, आणि आपल्याच भल्यासाठी सांगतात बरं का, त्याच्यातनं त्यांचा काही फायदा नाही आहे, काही नाही. ह्या आपला फायदा आहे. यासाठी आपण हे सगळं करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझे विचार मी थांबवते इथे. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनी ती शांतपणे ऐकली, या सगळ्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार.